तुझ्या 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 रूपाचं चांदन। अरे फुकणीच्यानो थोबाड उघडा की, कसानं भरल्यात तोंडात। या पाटील वस्तीत लोक बंदुका घेऊन घुसतात आणि तुम्ही डोळे उघडून ठेवून झोपला होता का? अरे काळीच विकून खाल्लं काय? बोल की, हा तुमच्या त्या पुंगी आवडल्या दत्ता भाऊ संघ असताना व तरी बी तंतरली व्हाय भाऊ आम्ही गेलतो थांबवाया बर 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 काय बेदरली? अरे तू आहे तुमच्या जिंदगीवर, इथं कुणी पाहिलं का त्याला घेऊन जाताना? अरे बोला की, अरे कुणाला माहित असेल तर सांगा की, सांगा की। भाऊ या दिशेला नेलं, टेम्पो होता त्यात भरून नेलं। चल शंकरा, आवाजाची पातळी खाली ठेवून बोलायचं। इथं आमच्या वस्तीत येऊन आम्हाला धमकी देताय? निस्ती धमकी नाही, अजून बरंच काही करू शकतो आम्ही। नक्षत्राच्या केसाला बी धक्का लागला तर नाही तुझा बाजार उठवला ना तर नावाची महेश्वरी पाटील नाही। अरे बोल, नक्षत्राला कुठे ठेवलंयस? आपल्याला नाही माहित, माहित असतं तरी बी तुम्हाला सांगितलं नसतं। पाठीत वार करणं रक्तातच आहे तुमच्या। अरे हिम्मत असन तर निवडणूक तोंडावर जिंकून दाखव। ही असली उचला उचलूची कामं करायची गरज काय आहे? तुझ्या माणसांनी घरात घुसून आमच्यावर बंदुका रोखल्यात। ओ प्रतापराव, आमची समधी पोरं तुम्हाला ठाव खायती। कोण होता फक्त सांगा, इथं इथं तुमच्या समोरच त्याला गाडतो। ही नाटकं आमच्या समोर नाही करायची। नक्षत्राला दे आणि विषय संपव। आता काय तिला नव्यानं तयार करू होय? आपल्याला नाही ठाव कुठं आहे ती। भवानी, वाकड्यात जाणं लई महागत पडेल तुला। पाटील आणि जाधवांमध्ये झालेला तर तू मोडीत काढलायस, तेव्हा आता आम्ही बी गप नाही बसणार। हो ताई साहेब, तह आम्ही नाही, तुम्ही मोडीत काढलाय। इथं इथं आमच्या वस्तीत येऊन आमच्यावर हात उगारलाय तुम्ही, याची लय मोठी किंमत मोजावी लागल तुम्हासनी। आता वैराची ठिणगी पडली। नक्षत्र जर का घरी परतली नाही तर वनवा पेटवू, ध्यानात ठेवायचं। ह्यो भवानी बी गप बसणार नाही। येळ आलं की कळलंच। आम्हाला नक्षत्र हवी। चला शेठ, चालू करा काम, वसुलीला वेळ नका घालू आता। ड्रेस बदल ना। नाही मी नाही करणार। शेठ माझाला हिला असं सगळ्या गावातून फिरूयात का? कळू देत लोकांना हिचं हे खरं रूप। नको। हे बघ शिवा, आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही। आपल्याला हिच्याकडून सदाने घेतलेल्या पैशाचा व्यवहार पूर्ण करायचा, तो पण सूत समेत। चालतंय की। येताना घाल ना कपडे। नाही नाही। चायची तर दत्ता भाऊ, इथं तर 2 रस्ते दिसत आहेत, आता काय करायचं? शंकर्या उतर, म्हणजे टेम्पोने बी योच रस्ता धरला असणार आहे। शंकर्या चल लवकर। हा लांब राहा, जवळ येऊ नका माझ्या, सोडा मला। ओरड, अजून ओरड। आज तुला वाचवायला कोणीही येणार नाही।
आज शिकारीला राडाच होणार आहे, राडा. हो असं नका करू. ती काय चूक केलीये? गरीबाच्या घरात जन्माला आलीस आणि तोही हा गोरा रंग घेऊन. हीच तुझी चूक आहे. शिवा, उचल पाकळ. नाही नाटकं झालं तुझी. चाल. नाटक करते नुसती. चल पुण्याला नाही ते. दत्ता भाऊ इथं कुठेतरी आजूबाजूला असणार आहे. शंकर्या उगाच डोक्याचं भुसकाट करू नका सर. इथं कुठं काय दिसतंय तुला? दत्ता भाऊ ही कशा पायी आली इथं? ते नक्षत्र तिला घेऊन गेलेत. कुठं? ते तिकडे एक जुना पडका बंगला आहे, तिकडं गेला टेम्पो. दत्ता भाऊ ही सांगते म्हणजे नक्कीच काहीतरी गॅटमॅट आहे. नाही हो, मी खरंच सांगते. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय तिला घेऊन जाताना. तिच्या जीवाला धोका आहे दत्ता भाऊ. कुठं कुठं? तुम्ही या रस्त्याने जाऊ नका, या कच्च्या रस्त्यानेच पुढे जावा. तिकडे शेवटी एक जुना पडका बंगला आहे, त्याला मोठं लोखंडी गेट आहे. त्याच बंगल्यात ठेवलंय नक्षत्राला. आत गेल्यावर जो पहिला दरवाजा दिसेल त्याच खोलीत आहे नक्षत्रा. तू आणि भवानीने लपवलंय ना तिला, आणि तिकडे सापळा रचला असणार म्हणून आम्हाला तिकडे धाडते होय. अहो नाही दादा, मी खरंच सांगते. अहो वाचवा तिला, विनंती करते तुम्हाला. ए बाय जा, आम्हाला तुझ्यावर विश्वास नाही आहे. अहो पण जा म्हणलं ना वा. दत्ता भाऊ लय मोठा डाव रचलेला दिसतोय. आपल्याला सावध राहायला हवं. या अशा विरोधी पक्षावर विश्वास ठेवणं मागात पडेल आपल्याला. चाल. नाटक करू का? नाटक करते नुसती. चल. कोणी येणार नाही त्या. शंकर्या, विद्याताईंनी सांगितलेला येऊस तो पडका बंगला. दत्ता भाऊ मला अजून बी थोडी गडबड वाटते. गडबड झाली तरी चालेल, तर त्या पोरीला वाचवणं लय महत्वाचं आहे. चल. दत्ता भाऊ समजा रिकाम आहे, वर बी रिकाम आहे. मी म्हणलं ना व, त्या इद्या रिक्षावर नका ठेवू. उगा रिक्षा फिरत बसली इथं नक्षत्राचं न बी नाही आहे. हे तरच होती. तुम्हाला कसं माहित?
दत्ता साहेब मला वाचवा, रेष ओढत आहे. दत्ता साहेब मला वाचवा, रेष ओढत आहे. रेष ओढत आहे म्हणजे पहिल्यांदा तिला इथंच दाबून ठेवलं होतं. आता इथनं दुसरीकडे कुठेतरी हलवलंय आणि तिनं येऊ आपल्यासाठी पुरावा सोडलाय. याला ना लिहिलंय. बघू. होय, तेलाचाच वास आहे. पण दत्ता भाऊ, इथं रेष कुठं दिसेना. इथंच कुठेतरी असणार आहे. कुठं दिसेना रेष. बाहेरून कडी घाला आणि लक्ष ठेवा पोरीवर. हे पार्सल आपल्याला दुसरीकडे घेऊन जायचंय आणि सावध राहा. चला. दुसरीकडे घेऊन जाणार आहेत मला? नाही, मला इथे काहीतरी पुरावा सोडावा लागेल. माझी खात्री आहे दत्ता साहेब शोधतील मला. दत्ता साहेब, तुम्ही येईपर्यंत उशीर झाला असेल, पण तरी तुम्ही याल माहिती आहे मला. म्हणून हे तुमच्यासाठी. चलो जायचंय. कुठे? कवाड बंद कर. चलो. नको, सोडा मला. मला जाऊ दे. हो, ले पैसा. आता अजून व्याज लागणार. नाही, चिडू नाही. नको. नाही, सोडा मला. बोलव तुझ्या दत्ताला. शंकर्या, नक्षत्राचा आवाज आतमध्ये आला. मी बी आवाज ऐकला. इथंच असणार आहे कुठेतरी. याला चिवण बी तेच सांगतात. मी पुढे जातो आणि त्यांना विचलित करतो, म्हणजे हा हात घुसणं सोपं पडेल. सीट सोडा.
हा तुझा गोरा रंग तुझ्या बापाने दाखवला. अरे जाम चिकनी आहे तू. आता हे काम झालं ना ते सगळे पैसे तुझे. हा मग नंतर परत मी सांगेन तेव्हा यायचं. हा अरे आता मीच तुझा दत्ता आहे. ए कोण आहे तू आणि इकडे काय करते? माझी आई कधी ढगात गेली आहे. मग आता तिकडेच जाऊन भेट त्यांना. इतकं काम उरकलं. आता आता इथे संपवायचं.